नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 27 जुलै 2026 आज सायंकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणातून सध्याला पाणी किती वाढवलं आहे आणि उजनी धरणात येणारा विसर्ग आणि वीर धरणातून नीरा नदीमध्ये किती विसर्ग आहे, याचबरोबर वरच्या धरणातून सध्याला किती पाणी सोडलं गेलं आहे आणि उजनी धरण किती टक्केपर्यंत आलेलं आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सायंकाळी जर आकडेवारी बघितली तर उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा हा 116.5 TMC म्हणजे 117 TMCला 1 TMC कमी आहे आणि ते बॅलन्सिंगमध्ये ते राखलेलं आहे आणि उपयुक्त पाणीसाठा हा 52.39 TMC आणि टक्केवारी ही 97.79% उजनी धरण गेलेलं आहे. आता दौंडच्या विसर्गामध्ये सकाळपासून थोडीशी घट होत चालली आहे. 1000 आणि सातत्याने घट होताना दिसते. सकाळी जर आकडेवारी बघितली तर 68,000पर्यंत होते. आता मात्र तो 65,084 क्युसेकचा विसर्ग उजनीत मिसळतोय आणि त्यामुळं उजनीतून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात सकाळी 11 वाजल्यापासून चालू केलं. त्यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करत आता संध्याकाळी 6:30 वाजता उजनी धरणामध्ये 21,600 क्युसेकचा विसर्ग चालू केलेला आहे. आणखी यामध्ये रात्रीत वाढ होण्याची शक्यता आहे, कारण वरून येणारं पाणी आणि खाली सोडणारं पाणी याचं बॅलन्स राखण्यासाठी ही वाढ होणार आहे. कदाचित सकाळपर्यंत ही वाढ 50,000पर्यंत जाईल असा अंदाज आहे आणि बंडगार्डनच्या विसर्गामध्येही वाढ झालेली दिसते. त्यामध्ये सध्याला 20,498 क्युसेकचा विसर्ग येतोय आणि नीरा नदीमध्ये वीर धरणातून जो विसर्ग सोडला होता 13,911 त्यामध्ये टप्प्याटप्प्याने कमी करत तो 4,592वर आणलेला आहे. म्हणजे ते साधारणपणे 4,500 आणि 21,500 म्हणजे 26,000 क्युसेकचा विसर्ग भीमा नदीमध्ये सध्याला आहे आणि ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने 10,000 आणि 5,000 वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरची जर धरणं बघितली तर उजनीच्या वर असणारी 19 धरणांपैकी 12 धरणांमधून सध्याला 54,642 क्युसेकचा विसर्ग सोडला जातोय आणि सगळ्यात जास्त विसर्ग हा घोड धरणातून 20,000 क्युसेकचा विसर्ग सोडला जातो आणि मुळशीमधून 10,000 क्युसेक्स आणि बाकीची धरणं बघितलं तर येडगाव 1,500, वडज 1,800, डिंबे 6,800, चिलेवाडी 2,000, कलमोडी 1,271, वडिवले 3,592, आंध्रा 1,572, पवना 650, कासारसाई 750, खडकवासला 4,708 एवढा विसर्ग आहे. आणि नीरा खोऱ्यातील धरणाची सगळी धरणं 85-86% पुढे गेलेली आहेत. वीर धरण मात्र 100%वर गेल्यानंतर परत पाणी सोडल्यामुळे त्यात 1-2% पाणी कमी झालं आहे. सध्याला वीर धरणाचा पाणीसाठा हा 98.57% आहे. नाझरे धरणाचा पाणीसाठा 76.79% आहे. भाटघरचा 83.96% आहे. नीरा देवधरचा 88.81% आहे आणि गुंजवणीचा 84.48% एवढा पाणीसाठा आहे. उजनीतून सध्याला भीमा नदीमध्ये 21,500 आणि कालव्यामधून 2400, बोगद्यामधून 900, सिनेमाडा उपसा सिंचनमधून 280 आणि दहेगाव उपसा सिंचनमधून 90 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. म्हणजे 21,500 आणि हे 3,500-4,000 क्युसेकचा विसर्ग असा 25,000-26,000 क्युसेकचा विसर्ग सध्याला भीमा नदी आणि कालव्याद्वारे उजनीतून सोडला जातोय. मात्र वरून येणारं पाणी हे 65,000 आहे, त्यामुळे 40,000चा फरक पडणार आहे. त्यामध्ये भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याशिवाय वाढवण्याशिवाय पर्याय नाही. सकाळपर्यंत कदाचित हाच आकडा 40, 45, 50,000पर्यंत गेलेला असेल. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.